नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी कविता. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये. सर्व विषयांवर बोलून झालं, भरपूरशा विषयांवर बोलून झालं, पण एक विषय बोलायचा राहून गेला, तो म्हणजे स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ असं म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. तर खरंच असं आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी आहे. मला स्वामी समर्थांचा एवढा अनुभव आहे की जेव्हा मला प्रश्न पडतो की पुढे कसं, तर त्या पुढे कसं या प्रश्नाचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्या समर्थांजवळ असतं आणि ते मला योग्य वाट निश्चितच दाखवत असतात. म्हणणारे काय म्हणतात हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण जगात असं कुठलंही चूक नाही जे माझ्या पदरात नाही. तर कसं असतं त्याच्याशी संबंधित एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छिते. एक गरीब ब्राह्मण होता. तो त्याच्या पत्नीसोबत राहत होता. त्यांची आर्थिक स्थिती अतिशय बेताची. मग त्यांच्याकडे एक गाय होती. ती गाय कधीच दूध देत नव्हती. तर दूध देत नाही म्हणून या गाईला सोडून द्यायचं हा प्रश्न त्या ब्राह्मणाच्या बुद्धीला कधी पटलाच नाही. त्यामुळे त्या दोघांनीही त्या गौमातेची खूप सेवा केली. एक दिवस स्वामी समर्थांना वाटलं की आपण या ब्राह्मणाच्या घरी जावं आणि त्याचं दारिद्र्य दूर करावं. तर मग ते त्याच्याकडे गेले आणि म्हटलं ते त्या स्वामी समर्थांना पाहून त्या ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. त्यांना धन्य झाल्यासारखं वाटलं. त्यांनी त्यांचा जो आदर सत्कार आहे पाय धुणे, त्यानंतर त्यांचं अष्टबंध लावणे, त्यांची पूजा अर्चा सगळं त्यांनी केलं आणि त्यानंतर मग स्वामींनी इच्छा दर्शवली की मला तुझ्या घरी जेवण करायचं आहे. दुधाचा माझ्या आवडीचा तो एक पदार्थ बनव, बासुंदी. मग त्यांनी म्हटलं की माझ्या घरची गाय दूध देत नाही, मी दुसरीकडून दूध आणतो आणि तुमच्यासाठी बासुंदी नक्की बनवतो. स्वामी समर्थ म्हणाले, नाही, मला तुझ्या घरच्या गाईचंच दूध हवं आहे. तर तो ब्राह्मण म्हणाला की नाही, ती गाय दूध देऊ शकत नाही, पण ती माझी गौमाता आहे महाराज, मी तिला सोडून तरी कसा देऊ शकतो. तर स्वामी समर्थ म्हणाले, थांब, मी तिच्याशी बोलतो. स्वामी समर्थ म्हणाले, होय गौमाता, तू दयाळू आहेस, पण तू तुझ्या लेकराला का बरं दूध देत नाही, तू त्याच्यावर दया का बरं करत नाही. यानंतर तू आपली माया, तुझ्यातली जी माया आहे ती त्या मायेचा त्या पोरावर वर्षाव कर आणि तू दूध देणं सुरू कर. तर ती सगळं त्या गौमातेने ऐकलं आणि दुसऱ्या क्षणी त्या ब्राह्मणांना सांगण्यात आलं की तू गाईचं दूध काढ आणि गायीने मुबलक प्रमाणामध्ये दूध दिलं. आणि त्यानंतर ती गाय दूध द्यायला लागली आणि त्या ब्राह्मणाची आर्थिक स्थिती हे उंचावली आणि त्यानंतरही तो नेहमी स्वामी समर्थांच्या सेवेत राहिला आणि प्रत्येक अडचण त्याची स्वामी समर्थांनी दूर केली. माझा मुलगा जेव्हा झाला, आता माझ्या मुलाला 16 मार्चला 4 वर्ष पूर्ण होतील. तो 5वं वर्ष त्याला लागेल. तर जेव्हा त्याचा जन्म झाला त्याच्या आधी भरपूरशा हालापेष्टा सहन केल्या आहे आणि खूप काही भोगलं पण त्यानंतर जेव्हा आमची डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं, त्यांनी पोटामध्ये घाण केली होती. तर डॉक्टरांनी सांगितलं दोघांपैकी एकच व्यक्ती वाचू शकते आणि खूप क्रिटिकल कंडिशन होती. पण त्यावेळी मी स्वामी समर्थांचं नाव घेतलं, कंटिन्यू घेत राहिले आणि त्याची प्रचिती म्हणजे अशी आली की आम्ही दोघंही सुखरूप वाचलो. आणि आज माझा मुलगा त्यांच्याच कृपेने चांगला त्याचं स्वास्थ्य व्यवस्थित आहे आणि सगळ्या गोष्टीमध्ये तो निपुण आहे. आणि भविष्य मला माहीत नाही, पण भविष्य त्याचं उज्ज्वल करणारच आहे स्वामी समर्थ, या गोष्टीवर नक्की विश्वास आहे. तर स्वामी समर्थाचं नाव घेऊन तुम्ही जर नामस्मरण केलं आणि मनामध्ये जर त्यांचं चिंतन केलं तर तो तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही. स्वामी समर्थाच्या भक्तांना, आपल्यालाच नव्हे, आपण तर सर्वसामान्य व्यक्ती आहोत, पण जे सेलिब्रिटी आहे, मराठी सिनेनट आहे, त्यांनासुद्धा स्वामी समर्थांचा खूप असा भरपूरदा अशी प्रचिती आलेली आहे आणि ते पण त्यांना मानतात. तुम्ही कुणाला मानावं ही तुमची श्रद्धा आहे, पण माझा अनुभव तुमच्यापर्यंत पोचवायचा होता म्हणून आज हा अनुभव तुमच्याशी शेअर केला आहे. कारण आपण सगळे एका कुटुंबाचे सदस्य झालो आहोत आणि आपली सुखदुःख आपण वाटायला हवी असं वाटलं आणि एक आनंदाची गोष्ट, दुःख तर नाहीच आहे माझ्याजवळ वाटायला, कारण स्वामी समर्थांनी कधी दुःखी ठेवलंच नाही मला आणि होतंही कधी दुःखी मन तर पटकन तो मला आनंदाचे क्षण मिळवून देतोच. तर कसं आहे, दुःख कधी येत असतं आपल्याला, तर आपली ते क्वालिटी जी आहे, आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे किंवा आपली जी कुवत आहे ते आपण सिद्ध करण्यासाठी आपल्याला आपल्या बुद्धीला किंवा आपल्या नशिबाला चकाकी देण्यासाठी प्रत्येक दुःख आपल्या वाट्याला येत असतं आणि त्याच्याशी खंबीरपणे लढण्याची जी ताकद आहे ते स्वामी समर्थ देत असतात. त्यामुळे मला तरी असं वाटतं की जगातली सर्वात श्रीमंत आणि जगातली सर्वात भाग्यवान व्यक्ती मीच आहे. मला दुसऱ्या व्यक्तीकडे पाहायची गरजच वाटत नाही आणि यावर नक्की विश्वास आहे
की स्वामी समर्थ माझ्या पाठीशी नेहमी उभे आहेत. तर या गोष्टीवर तुम्हीही विश्वास ठेवा. मी तुझ्या पाठीशी आहे हा शब्द स्वामींचा लक्षात ठेवा आणि सर्वांनी म्हणा जय श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू या चॅनलवर चिराग अँड कविताज वर्ल्डवर. कसा वाटला आजचा एपिसोड नक्की कळवा. पुन्हा काही स्वामी समर्थांची प्रचिती जे सत्य परिस्थिती आहे ते घेऊन तुमच्यासमोर येईल अधूनमधून. तर तोपर्यंत रजा घेते सर्वांची. धन्यवाद.